तर भावांनो दुसऱ्या ब्लॉगमध्ये मी स्वागत करा तुमचं सर्वांचा मित्र ओमकार. तर दुसऱ्या ब्लॉगमध्ये आता मागचा ब्लॉग तर संपलेला आहे रायगडचा. तर आम्ही लोकेशनला आलो आहे तर दिवागिरी बीच या पॉईंटवर आलो आहे आणि डायरेक्ट बीचवर आलो आहे. तर व्ह्यू बघू शकतात. तर हे बघा बीच, डायरेक्ट इथून संपलं. डायरेक्ट समुद्र लागतो इकडं साईडला, समुद्राच्या आता सगळीकडे. तर बीचच्या साईडला आलेलं आहे बघा, एक नंबर बीच आहे. आणि आता इथं फोटोशूट करू आणि थोडं पाण्यामध्ये एन्जॉय करू. तर आंघोळ्या करायची आता डायरेक्ट रूमवर नाही गेल्या, डायरेक्ट रूम आता एक्झिट मारली. रूमवर काय सामान बिमान होतं, सामान गाडी टाकलं आणि डायरेक्ट आता बीचवर आलं आहे. बीचवर आता डायरेक्ट आंघोळ्या करू एकदम एक एन्जॉय. आणि मी थोडंसं टॉयलेटला गेलो आणि राहुल भाईने का डायरेक्ट बीचवर आहे ना गाडी घेतली. म्हणजे काय झालं चालन म्हणून पहिले गाडीची राईड मारायची. एक नंबर दिसायला भावा, एक नंबर फोटो अरे ना. आणि ते सगळं सोडा ते एक टॉपिक झाला. आणि माझ्या भावाने ना ड्रेस घेतला 300 रुपये आणि भाऊनं डायरेक्ट गाडी घेतली. 1 मिनटं मी पण येतो कॅमेरामध्ये. डायरेक्ट ना हे तिघ जण इकडे या भाईनं फक्त कपडे घ्यायला गेला आणि हे 2 जण गाडी घेऊन आले आणि ते 2 जण तिकडे आलोच. आता कपडे काढून घेऊन डायरेक्ट आता ताडपत्री कुठं रे भाई गाडीमध्ये ठेवलं. आता काय कपडे घेते फेरे चपला तो भावने भाऊ डायरेक्ट टावेला आणले डायरेक्ट. आणि कारण की रात्री नाही का मॅक्झिमम बिर्याणी बनवली होती, खिचडी बनवत चालू होता. रात्री नाही का डायरेक्ट आहे ना कॅमेरा चार्जिंग नव्हती. ते रूम आहे ना बरी होती पण आराम करायचा विषय होता. फक्त झोपायचं होतं आम्हाला डायरेक्ट झोपायचं होतं. कारण की फक्त खिचडी बनवली रोलला आणि डायरेक्ट झोपून राहिलो गाडी रूममध्ये. आणि डायरेक्ट आता गाडी काढली, सकाळी उठलो आणि डायरेक्ट बीचवर आलो. फक्त थोडीशी चहा घेते नॉर्मल 1 कप आणि डायरेक्ट आलो. समुद्रामध्ये चाललेलं आटामध्ये म्हणजे जास्त लांब नाही जायचं. पोहता फक्त 2-3 जणांना देतो, जास्त येणार. हे बघा यो चांगल्या बोले हॉटेल भाग्यश्री यावं लागतं सकाळ दुपार संध्याकाळ. तर भावना एक डुबकी मारतो आता मी समुद्रामध्ये. समुद्रात आलो नाही तर फर्स्ट टाईम येतो आहे. जास्त काही येत नाही मी, जास्त मॅक्झिमम म्हणजे आपल्या ट्रिप चालूच राहत्या. तर फक्त काहीतरी विषय झाला त्याच्यामुळे मग आपण ट्रिपला नव्हतो आणि ब्लॉग आपले कंटिन्यू आता डायरेक्ट गणपती बाप्पा मोरया. खारं पाणी डायरेक्ट समुद्राचं डायरेक्ट समुद्रात लागलेलं आहे. हा वॉटरप्रूफ आला चांगला बोले तू. लाट आली थोडा रिक्स घेऊ रिक्स नको. रिक्स खूप लाईफ मध्ये एन्जॉय आहे. इकडे येणार रे काय विचार चल पा उभा राहा. लाईट येवर आली कॅमेरा वॉटरप्रूफ येतात काही विषय नाही. पण आपले 50,000 पाण्यात घाललं पुरवडत नाही मला. नाही बघा जास्त पुढं जाणं पण रिक्स आहे. कारण की जेवढी कॅपॅसिटी आमची तिथपर्यंत जाऊ शकत, जास्त पुढे नाही जाऊ शकत. बस एवढीच कमरापर्यंत आता कमरापर्यंत लाटा मोठा एवढा त्या काय विषय आले पाहिजे लाटा सांगतो बरं. बाहेर का बघायला अरे एक मिनिट व्हिडिओ चालू की नाही काय माहिती पण चालू व्हिडिओ. वहिनी इकडं राहिला पाण्या पावसाचा घरी जा ना. लग्न झालं आम्ही कसं अमेरिकन तेवढे कुठे येत राहतो. पण लग्न झाले लव्ह मॅरेज केलं महिने तरी पण फिरतो. हे पण 2 महिने पण झाले भाऊच्या लग्नाला. दोन नवीन जोडपे घेऊन आलेले आहे. म्हणजे वहिनींच्या घरी आहे फक्त 2 जण आलेले आहे आणि बाकीचे ते रावले आणि रावलेत मित्र 2 राईड करताय. त्याला ना पाण्याला भेव वाटतं पाण्यामध्ये. त्याच्यामुळे त्याला डायरेक्ट लाट आहे ना. लाट आल्यावर ना डायरेक्ट माग पुश करू राहिली. कारण की आम्ही जर स्ट्रेट पण उभं राहिलो ना जास्त पुढे नाही जात नाही तर नॉर्मली पण उभं राहतोय. तर लाट आली ना समोरून हे बघा लाट येते. जशी लाट आली का तसं बॅक साईडने भेटते आम्हाला. म्हणजे बाहेर व्यक्ती आहे तुम्हाला समुद्राचं माहिती ना. आणि हे बघा लाट आली एकदम ओके मध्ये
थोडं जास्त पुढून जाते. नॉर्मली मला पिक्चर क्लिक करायचे फक्त. मी 2-3 पिक्चर घेऊ आणि कॅमेरा ठेवून देऊ मग डायरेक्ट आहे ना हा एन्जॉय करावं लागेल. उभं राहा तर भावांनो आता आम्ही नाही आता जेवढं शूट करायचं तेवढं शूट केलं मी. जेवढं क्लिप घ्यायचं येईन तेवढं घेतलं मी. आणि आता नाही का कपड्याकडे जातो. हां तिकडे चाललो मी आता कपडे. हां आता आहे ना काय मी जाऊन येतो तुम्ही थांबा इथं. आता कपडे बिपडे ते ठेवायचे आणि ते 2 जणांचा काय विषय चालू आहे का भैया ते डबल रावल्या तुला आता सांगतो भैया रावल्याला आला नाही इकडं डबल रावल्या घरी गेल्यावर म्हणून आम्ही तुम्हाला ब्लॉगमध्ये नाही घेतलं. ते 2 जण राईड करत होते. त्या दोघांची राईड चालू आहे तिकडं आणि काय करते काय आम्ही ती 4 जण एन्जॉय करतो. 6 जण आम्ही तसं ड्रायव्हर भाऊ आपल्या घरचेच आहे. तुमच्या ग्रुपमध्ये एका जणांचं लव्ह मॅरेज झालेलं आहे. सक्सेस झाला भाई. आता बस ना भावा किती फोटो काढतो गावऱ्या व्ह्यू आहे पाय येडे चाळे करू एक बिचू. अरे सगळे माझेच घरचे. अरे पागल झाला का तू किती मातीच लोळून आला आता गावऱ्या डायरेक्ट. आणि 1 नंबर व्ह्यू आहे भावांनो. खूप मजा आली. आणि 2 जण गेले गाडीकडे गेले. बाकी ते बघा समुद्र तिकडं मध्ये गेलो. मॅक्झिमम जास्त लांब नव्हतं गेलो जवळ होतो. सगळेच गेलो. मला आणि रावल्यालाच पोहत येतो बाकी कोणाला पोहत नाही. शिबायला पण येत नाही गावऱ्याला पण येत नाही. पुढे गेलो थांबना त्यांचा व्हिडिओ झाला. तू कुठं ये क्या था त्या असं वाटते जोडीने यावं पण जाऊ दे. आता सगळे जे हक्काचं झालं बाकी सगळे तसेच आहे. युनरल रिकमटावळे येऊ पा. अरे किराणा दुकानात जाणे आपल्या घरी फिरलो असं वाटतंय मला. कारण की मॅक्झिमम नाही का बॅगराला गेलो मथुरा गेलो आहे. त्याच्यातले 2 ब्लॉग टाकायचे बाकी आपले चॅनलवर टाकलेच नाही. टाकू म्हणलं तर मोबाईल खराब झाला माझा. आणि ह्या ट्रिपच्या अगोदर मला मोबाईल घ्यायचा होता एडिट करण्यासाठी. तर मोबाईल नाही घेता मोबाईल कॅन्सल केला. ट्रिपला आलेलो आहे. या ट्रिपला 6 जूनला जायचं म्हणजे जायचं. 6 जूनला काय लय फिरलो आम्ही. गडावर फिरलो रात्रभर. पट्टा घेऊन गेलो सोबत. पट्टा टाकला आणि तिथंच झोपलो कारण की आम्ही झोपेलच नव्हतो. भीमाशंकरला गेलो. भीमाशंकर मंदिराच्या मध्ये कॅमेरा लावून होता. कॅमेरा ते जमा करा नाही तर व्हिडिओ काढायला मना होती. तिथंच खूप मजा केली. आणि ग्रुप कसा आहे माहिती आहे ग्रुप एकदम ओके. आपल्या मित्र क्लोज आहे सगळे क्लोज. आणि एक शूट घ्यायचं बाकी माझं नाव टाकतो मी इथं समुद्रामध्ये. इथं नाही थोडं पुढे घेतो. इथं पाणी येते. OMKAR ओमकार. तर भाव आपण काहीतरी असं रँडमलीच काढलं आपलं नाव. 1 नंबर बीच हो. जास्त म्हणजे सगळी माती आहे. दगड ते एक दगड पण नाही याच्यामध्ये. कुठं रांगो करला धबधब्याखाली जायचं टायमाला. चला ठीक आहे आता डायरेक्ट ना पुढे गेल्यावर भेटतो गाडीमध्ये भेटतो डायरेक्ट. चला बाय.